प्रतापगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेलं हे अतिशय सुंदर असं महाद्वार किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार। दुरूनच प्रतापगडावरील टेहळणी बुरुज आपल्याला दिसायला लागतो आणि गडाच्या परिसरात आल्याची चाहूल लागते। हा जो समोर दिसतो तो आहे प्रतापगडाचा मुख्य टेहळणी बुरुज आणि या बुरुजावरून खाली ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट होत होती ती जागा स्पष्टपणे दिसत होती आणि याच बुरुजावरून त्या बुरुजावर असलेले मावळे खाली काय घडत आहे हे लक्ष ठेवून होते। प्रतापगडावर जाण्यासाठी या ठिकाणून आपल्याला असं जावं लागतं। तुम्हाला बाजूला खालून दिसणारा बुरुज दाखवलेला आहे। आता या रस्त्याने गेल्यावर आपण प्रतापगडावर जाऊ शकतो। चला आता या रस्त्याने आपण जाऊ। हा आहे प्रतापगड। आता आपण अगदी गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत आलो तरी पण दरवाजा कुठे आपल्याला दिसला का? हे गडाच्या रचना अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या। तटबंदीपर्यंत ही गड दरवाजा कुठे आहे हे दिसत नव्हतं। इकडून पायऱ्या नाजल्याच्या नंतर असं आपण चढून जाऊ तेव्हा दोन बुरुजाच्या मध्ये दरवाजा आहे आत जाणारा आणि हे खालून कुठूनच दिसत नाही, इथेही पर्यंत दरवाजा दिसत नाही। छत्रपती शिवरायांची जे गड किल्ले होते ती रचना कशा पद्धतीने होती त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। चला आता या। हा आहे गडाचा प्रथम दरवाजा। आल्याच्या नंतर या बाजूने दोन्ही ज्या ओऱ्या आहेत सुरक्षा रक्षक असत त्यांच्यासाठी जागा होत्या। या बाजूला काही तोफ ठेवलेली आहे, ही पुरातन तोफ आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आणि अतिशय भव्य असा दरवाजा आहे। एकदा हे दार बंद केलं की गडामध्ये दुसरीकडून कुठेही प्रवेश करायला रस्ता नाहीये, एकाच रस्त्याने जायचं आणि एकाच रस्त्याने यायचं। गडावर सैनिक राहत असत किंवा जे पदाधिकारी राहत असत राजांचे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी जे दळण दळायचं असे ते या जात्यावर दळलं जायचं। आता हे जाते फुटलेले आहेत परंतु हे त्या काळातले जे दगड याच्या ठिकाणी इथं बघा, इथं खुटा ठेवून ते फिरवायचं, तिथं सुद्धा खुट्याला जागा आहे। अशा पद्धतीने ही सगळी व्यवस्था त्या काळातली आहे। हे जे आहे तटबंदी आहे बुरुजाची आणि प्रतापगडावर अशा पद्धतीने चहू बाजूने तटबंदी आहे आणि तटबंदीमध्ये या ठिकाणी मोरे ठेवलेले आहेत। या ठिकाणी त्या काळातल्या बंदुकी किंवा बाण मारण्यासाठी ही पूर्ण व्यवस्था आहे। बांधकाम करण्यासाठी जे साहित्य लागत होतं त्यासाठी इथं चुन्याचा घाणा राहायचा। आता पहिले सिमेंट मध्ये आता आपण बांधतो, पहिल्या काळात सिमेंट नव्हती तर त्यावेळेस तांदळाचं पीठ, गूळ आणि चुना या तिन्हीचं मिश्रण हे पूर्णपणे बारीक केलं जायचं आणि ते मिश्रण हे वापरलेलं आहे। तर आता 350-400 वर्ष झाले तरी अजूनही ते जे मिश्रण आहे ते घट्ट दगड धरून आहे। हा आहे प्रतापगडावरचा मुख्य बुरुज आणि खालून तुम्हाला हा बुरुज मी दाखवला। वरच्या बाजूने अशा पद्धतीने याचं बांधकाम आहे। या बुरुजावरूनच ते सगळे सैनिक खाली छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट कशा पद्धतीने होत आहे हे इथून बघत होते आणि इथून इशारा केल्याच्या नंतरच पूर्ण गडावर तोफाचे बार करण्यात आले आणि नंतर लढाईला तोंड फुटलं। आता ह्या पायऱ्या सोडून आपण वर जाऊ। पायऱ्या बघा किती मजबूतीने केलेल्या आहेत। हे संपूर्ण त्याच काळातलं बांधकाम आहे आणि ह्याच तुम्हाला जे सांगितलं ना चुना, गूळ आणि तांदळाचं पीठ यापासून हे सगळं बनवलेलं आहे। बुरुजाच्या दोन्ही बाजूला अशा निमुळत्या पण अतिशय सुंदर बांधलेल्या जागा असून या ठिकाणी सैनिकांना येण्या जाण्यासाठी आणि सुरक्षेसाठी टेहळणीसाठी अत्यंत मोक्याची ही जागा आहे। लपून सुद्धा संपूर्ण गडावरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी या लहान लहान मोऱ्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, ज्यामधून संपूर्ण गडावर आणि गडाबाजूच्या संपूर्ण प्रदेशावर बारकाईने लक्ष ठेवले जात असे।
खाली बघा इकडं, इथून अफजल खानाची जी फौज होती ती लांब लांब अशी पसरलेली होती. म्हणजे 10 सैनिक सोबत त्यांनी घेऊन यायचं आणि 10 सैनिक घेऊन छत्रपती शिवरायांनी या ठिकाणून उतरायचं. आणि समोर थोडा तलाचा भाफवून या ठिकाणी शामियाना टाकण्यात आलेला होता. आणि शामियाना असा होता की अगदी किमती, त्याला मोत्याचे मानकाचे झालरी लावलेल्या होत्या, उंची कापड वापरण्यात आलं होतं. आणि विशेष म्हणजे याच ठिकाणाहून दिसेल, खालून इथला सैनिक दिसणार नाही, पण या ठिकाणाहून ती स्थान पूर्ण दिसेल अशा पद्धतीनं जागा निवडली होती. आणि इथूनच ते लक्ष ठेवून होते सैनिक की राजांची भेट आणि अफजल खानाची भेट कशा पद्धतीने चालू आहे, तिथं काय चालू आहे हे संपूर्ण या ठिकाणी दिसत होतं. हे बाजूला खाली गाव आहेत, ही त्यावेळी गाव होते, पारगाव नावाचं आहे गाव खाली. आणि इथूनच लक्ष ठेवून पूर्णपणे अफजल खानाचा वध झाल्याबरोबर या ठिकाणी तोफा असायच्या, पहिल्या गडावर तोफा होत्या, त्याचे बार करण्यात आले. आणि मग ते संपूर्ण या परिसरात छत्रपती शिवरायाचं सैन्य लपून बसलेलं होतं, ते बाहेर पडलं. आणि या ठिकाणी अफजल खानाची भेट ठरली होती मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, म्हणजे आता हाच तोच काळ आहे. 10 नोव्हेंबर 1659 गुरुवार हा दिवस होता. आणि बरोबर 2 वाजता इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट ठरली होती. आता आपल्या मराठी महिन्याचे तिथी आणि इंग्रजी महिन्याच्या तारखेमध्ये आता थोडा बदल होऊ शकतो, पण त्या दिवशी 10 नोव्हेंबर 1659 आणि मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी हा दिवस होता, गुरुवारचा दिवस होता. 2 वाजता या ठिकाणी भेट झाली आणि त्या ठिकाणी बरोबर 2 ते 2:30च्या दरम्यान अफजल खानाचा वध करण्यात आला. अशा पद्धतीने हे आहे शिवरायांच्या पराक्रमानं पावन झालेला हा किल्ला. आणि आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा स्फूर्ती मिळते. अतिशय उंच असा आणि दगडी बांधकाम केलेला मजबूत बांधकाम आहे. 350-400 वर्ष झाली या बांधकामाला, तरी अजून जशाला तसं बांधकाम आहे. आता आम्ही बघून बुरुजावरून खाली उतरत आहोत. उतरून या बुरुजाच्या तळघरामध्ये कशी व्यवस्था आहे ते बघणार आहोत. बुरुजावर गेलो होतो, तो बाजूला बुरुज आहे मोठा, आपण बाहेरून खालूनही दाखवला आणि वर जाऊन दाखवला. आणि त्या बुरुजाच्या बाजूने सुद्धा या ठिकाणी फिरण्यासाठी जागा आहे. आणि या बुरुजाच्या वर जाऊन सुद्धा बाहेरचं पूर्णपणे पाहता येते. या ठिकाणून शस्त्राचा मारा करण्यासाठी, बाणाचा मारा करण्यासाठी जागा आहेत आणि चौबाजूने फिरण्यासाठी जागा आहे. अशा या पूर्ण बुरुजाला असा पायऱ्याचा वेढा आहे. या पायऱ्याने वर येता येते. रचना किल्ल्याची अतिशय मजबूतीनं आणि अतिशय कौशल्याने केलेली, की शत्रूला कोणत्याही पद्धतीत हेरण्याची रणनीती या बुरुजाच्या नियोजनामध्ये केलेली, बांधकामामध्ये केलेली आहे. चला आता पुढं चल राहू दे. या ठिकाणी सैनिकांना लपण्यासाठी काही जागा सुद्धा आहेत. या ठिकाणी आत येण्यासाठी आणि पूर्ण बुरुजाला वेढा घालण्यासाठी हा छोटासा दरवाजा आहे, दगडीच दरवाजा आहे. यामधून पूर्ण आतमध्ये जाऊन सैनिकांना, पायऱ्यावर येणाऱ्या सैनिकांना येण्या जाण्यासाठी ही व्यवस्था आहे. स्वराज्याच्या उभारणीमध्ये या बुरुजाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि हत्तीच्या सोंडेसारखा हा पुढं आलेला भाग आहे आणि त्यावर हा बुरुज आहे. आज हा बुरुज आपण बघितला. दुसऱ्या भागात बघणार आहोत संपूर्ण प्रतापगड किल्ला.